सीवूर प्रभाग क्रमांक 108 के पूर्व नगर सेवक विशाल डोलस ने नवी में महानगर पालिका प्रशासन के समक्ष प्रभाग के गंभीर मुद्दों को लेकर अपना निवेदन दिया है। इन मुद्दों में शामिल है सीवूर में होने वाले या हो चुके विकास कामों की गुणवत्ता की जांच के लिए क्वालिटी कंट्रोल एजेंसी की नियुक्ति। वहीं दूसरा मुद्दा था प्रदूषण विभाग द्वारा तय नियमानुसार सेफ्टी मेजर्स को सुनिश्चित किए बगैर महानगर पालिका द्वारा कोई भी विकास कामों को शुरू न किया जाए। तीसरा मुद्दा था विकास कामों की शिकायत का कारण बताकर घंटों घंटों तक अधिकारियों के कैबिन पर बैठने वालों पर लगाम कसी जाए, साथ ही शिकायत करने वालों के लिए कोई समय सीमा निर्धारित की जाए। इन महत्वपूर्ण मांगों के साथ ही विशाल डोलस ने अन्य मुद्दों पर भी अपनी भूमिका मीडिया के समक्ष रखी। त्या पत्रामध्ये आम्ही उल्लेख केलाय की सीवूर विभागासाठी जी विकास कामं होतात, जी सिव्हिलची कामं होतात, त्याच्यासाठी क्वालिटी कंट्रोल एजन्सीची नियुक्ती करावी आणि ही नियुक्ती यासाठी करावी, प्रत्येक वेळेस काम सुरू झाल्यानंतर त्या साईडवरती कोणीतरी जातो आणि त्या ठिकाणी हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे, काम थांबवावं, काम बंद करावं आणि त्याच्यामुळे काय होतं की नागरिकांना ते सोसावं लागतं अर्धवट काम असल्यामुळे। त्यामुळे डबल अडचणी होतात, विकास काम प्रलंबित होतं आणि ज्या सुविधा मिळणार असतात त्या सुविधा मिळण्यासाठी उशीर होतो। या ठिकाणी आम्ही एजन्सी यासाठी नियुक्त करायला सांगितली की भविष्यामध्ये जी लोक साईडवर जातात आणि कामं बंद करतात, तर तसं न होता या एजन्सीच्या मार्फत जो अहवाल येईल त्या ठिकाणी त्या कामाची गुणवत्ता तपासली जाईल, क्वालिटी चेक केली जाईल आणि त्यानंतरच त्या विकासकाला, कॉन्ट्रॅक्टरला बिल अदा केलं जाईल। यासाठी ही मला वाटतं क्वालिटी कंट्रोल एजन्सीची नियुक्ती करण्यासंदर्भात आम्ही मागणी केली आहे। आम्ही शहर अभियंता आयुक्तांना अजून एक मागणी केलेली आहे की त्यांच्या दालनामध्ये जे कोणी कार्यकर्ते 2-2, 3-3 तास येऊन बसतात, कोणाची तक्रार घेऊन बसतात। काही लोकांनी नवी मुंबई महानगरपालिकेला ऑफिस बनवलं आहे, सकाळी या ठिकाणी 10:30-11 वाजता येतात, संध्याकाळी 5 वाजता जातात, एका अधिकाऱ्याच्या दालनामध्ये 1-2 तास बसून राहतात। काय काम आहे त्यांचं इथे? जर तुमची तक्रार असेल तर ती तक्रार तुम्ही लोकांपुढे आणली पाहिजे, त्या तक्रारीचं निवारण झालं की नाही हे लोकांना सांगितलं पाहिजे। परंतु आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये काही लोकांनी याला व्यवसाय बनवला आहे आणि या ठिकाणी तक्रारीचे अर्ज टाकायचे, कामं बंद करायची आणि त्या ठिकाणी सगळं काही त्यांच्या मर्जीप्रमाणे झालं तर पुन्हा कामं सुरू करायला लावायची। अशी पद्धत जी आहे ही नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये चालू झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघा सगळे डिपार्टमेंट, कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये कोणकोणता माणूस हा रोज जाऊन बसतो, कशासाठी जाऊन बसतो याचं पण उत्तर या ठिकाणी प्रशासनाने द्यायला पाहिजे। माझं म्हणणं आहे की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये काही गोष्टींवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे। ज्या ठिकाणी जो विभाग आहे त्याच्या बाहेर एक नोंदवही ठेवायला पाहिजे। तर नोंदवहीमध्ये जो कोणी व्यक्ती येतो त्याची जाण्याची वेळ आणि येण्याची वेळ ही सुद्धा नमूद व्हायला पाहिजे आणि त्यामुळे की एका व्यक्तीला किती वेळ भेटायला द्यायला पाहिजे। जर सामाजिक काम असेल तर त्या ठिकाणी लोक आले असतील तर त्यांचा विषय जोपर्यंत सॉल्व होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी बसणं हे क्रमप्राप्त आहे। परंतु जर तुमचे विषय खाजगी असतील तर त्या ठिकाणी 1-1 तास 2-2 तास त्यांच्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बसून तुमचं म्हणजे तुम्ही काय करताय याचं हे विचारायला मला वाटतं की या सगळ्या प्रश्नाचं उत्तर जे आहे प्रशासनाने पण द्यायला पाहिजे। म्हणून मला वाटतं की विकास कामांमध्ये पारदर्शकता आणणं खूप गरजेचं आहे। जर आपण या गोष्टींना आळा घालायचा असेल या गोष्टींवरती तर आपण या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट ज्या काही गोष्टी साईडवरती होणार आहेत, ऑन साईड होणार आहेत, त्याचं निवेदन त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पाहिजे। सगळ्या सुरक्षिततेच्या गोष्टी साईडवरती असतील तरच काम सुरू करण्याची परवानगी त्या ठिकाणी द्यायला पाहिजे। अर्धवट कामं बंद पाडायची, त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला भेटायला पाठवायचं, तुम्हाला कोणीतरी ऑफिसमध्ये बोलवतं आहे असा निरोप द्यायचा, ते भेटून आल्यानंतर पुन्हा कामं सुरू करायची। अशा पद्धतीची पद्धत जी आहे ही नवी मुंबई महानगरपालिकेत अलीकडच्या काळात सुरू झालेली आहे आणि मी यापुढे अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन करतो
की आपणही इथून पुढे, मी सिवूड विभागाचं बोलेन, सिवूड विभागामध्ये कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरला, कोणत्याही पॉलिटिकल व्यक्तीला भेटायला जा, त्याने तुला बोलवलं आहे असा निरोप देऊ नये. जर आम्हाला ही गोष्ट कळाली तर सगळ्या लोकांना घेऊन आम्ही तुमची तक्रार पोलीस स्टेशनला करू. यासाठीच आपण या ठिकाणी आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की आपण क्वालिटी कंट्रोल एजन्सीची या ठिकाणी आपण नियुक्ती करावी. ब्युरो रिपोर्ट, नवी मी नेटवर्क.